दोन बॅटर्स विकास अँड हर्षद. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीम आपण पाहिले तर बॅटिंग करताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण मांडंट्री पॉवर प्लेचा अस्पल. बॉलिंग मार्कवर प्रदीप पवार नावाचा हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण आपण पाहू शकतो पहिला स्पेल घेऊन येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल पाहिला आपण थोडासा लेंथ आपण पाहिले तर मग लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता प्रदीप पवार यांच्या माध्यमातून. जी लेंथ आपण पाहिले तर थोडीशी वाईड लाईनच्या बाहेर पाहायला मिळते आणि वाईडने सुरुवात होताना पाहायला मिळाली. धाव फलकावर आपण पाहिलं तर मग बिना खर्चा झाला आहे नक्कीच आपण पाहिलं तर चर्चा. कारण की मोफतच्या स्वरूपात आपण पाहिले तर अकाउंट ओपन करून दिलं जातं आहे बापाने टीमला. दोन आघाडीचे खेळाडू आपण पाहिलं तर जबरदस्त आहेत. प्रदीपचा बॉल टॉपेज झालाय. बॉल जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये थांबणार नाहीये तिकडे आणि सरळ सीमारेखा पार. हर्षदच्या बॅटला स्पर्श करणारा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4. चौकार मिळाला. थोडंसं आपण बघितलं लक फॅक्टर हर्षदला मात्र साथ देताना पाहायला मिळते. टॉप एज झाला होता ऑफ द फिल्डर. चौकार मिळाला. 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळेल. म्हणजे लगातार आपण पाहिलं 2 चौकार येताना पाहायला मिळतात हर्षदच्या बॅटमधनं. आणि धाव फळक आपण जर बघितली ना तर पहिल्या बॉलवर वाईट त्यानंतर 2 चौकार आपण पाहिले तर मग तब्बल 9च्या घरामध्ये पोहोचलं गेलं आहे. लेंथ आपण पाहिले तर थोडीशी आखूड टप्प्याची हाताळली गेली होती आणि परफेक्टली आपण पाहिलं तर खेळलं गेलं योग्य त्या दिशेने. फील्डचा बंधन फायदा उचलला जातोय आणि 2 सलगचे चौकार येताना पाहायला मिळाले. बघा पहिल्या बॉलवर थोडीशी दिशा चुकीची होती परंतु जेव्हा दिशा पकडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तेव्हा मात्र आपण पाहिलं की बॅटरने मात्र दशा गोल केली आहे आणि ते हॅट्रिक पाहायला मिळतील. हर्षद जबरदस्त आपण पाहिलं तर मग खेळाडू आहेत. इम्पॅक्टफुल खेळी करण्यासाठी ओळखले जात आहेत आणि सध्या तरी चांगला खेळ राहिला आहे. बॉल मात्र आपण पाहिलं तर थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मग हर्षदची ताकद आहे कारण की ऑप्शनचा झोन देखील आपण बघितला तर एक चांगला योग्य आहे त्यांचा आणि नक्कीच फेवरेट शॉट आहे त्यांचा देखील. तिथे आपण पाहिलं तर मग धावा बनवताना आपण पाहिल्या आहेत परंतु यावेळेला आपण पाहिलं की थोडेसे कमी पडले परंतु एक कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चौकारानंतर प्रदीपच्या माध्यमातून आपण बघितलं तर असरोटी या टीमला आपण पाहू शकतोय या मॅचमध्ये एक इम्पॅक्ट टाकायचं असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल बापाणी संघाच्या विरोधात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिसकेर याच्यामध्ये. त्यांच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. फील्डला खेळले गेले होते आणि फील्डला क्लिअर करता असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जैसा म्हणतात ना कि हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करे वही मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त क्योंकि जो चलता है वही तो आगे बढ़ता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर विचार स्पष्ट आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न हुक केलाय खाली क्षेत्रामध्ये. बॉल थांबणार नाहीये. या ओव्हरमध्ये 4था चौकार येताना पाहायला मिळत आहे. हर्षदची बॅट मात्र आपण पाहिलं योग्य क्षणाला बोलली गेली. मंडंट्री पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस मात्र हर्षदने पाडलाय. थँक्यू डीजे. इकडे आपण बघितलं तर धाव फलक पोहोचला गेला आहे तब्बल 17च्या घरामध्ये. 17 धावा आणि नक्कीच मग आठवेल खतरा. परंतु ज्या क्षणाला आपण बघितलं तर याच प्रकारे धावा येत राहिल्या तर मग कुठेतरी दुधाई स्पोर्ट्स असरोटी या संघाला खतरा मात्र हा जाणवेल. हर्षदने एका बाजूने आता मात्र ज्याप्रमाणे हल्ला बोल केला गेला तुटून पडला अक्षरशः. हो आपटला होता बॉल. कट करण्याचा प्रयत्न परंतु मिस केला जातोय. डॉट येतोय. षटक समाप्त होते पहिलं
आणि पहिल्या षटकामध्ये 4 चौकार पाहिले, 1 वाईट पाहिले, एकूण टोटल आपण पाहिले तर 17 धाब्यांची नावात सुरुवात मिळाली आहे. मेंटनरी पावलेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर योग्य तो खेळ खेळा बापाने संघाने, परंतु थोडासा धावा खर्च केल्यात दुधाई स्पोर्ट्स चिंचोटे असरोटी पाडा या संघाने, परंतु कमबॅक मग इथे आपण पाहिलं तर असरोटी हा संघ करताना पाहायला मिळेल का मग मोमेंटम कॅरी ऑन करेल बापाने संघ. पाहूया डिजेकडे जाऊया, धून ऐकूया आणि प्रत्यक्षात दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये येऊया. कमान डिझाई थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतो या क्षणाला पहिल्या ओव्हरमध्ये आलेलं तब्बल 17-17, त्यामुळेच आता मात्र आपण पाहिलं तर फ्रेशर दुधाई स्पोर्ट्स आसरोटी या टीमवर येताना पाहायला मिळत आहे. विश्वनाथ मलावकर आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील नंबर 2मध्ये. आणि आता समोर आपण बघितलं ना तर रथी आणि महारथी, एका बाजूने आपण बघितलं हर्षद रथी बनला तर महारथी विकास वायडा एक मॅक्झिमम प्लेयर आहे, एक आपण पाहिलं तर विध्वंस खेळाडू आहे, यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असे वेळ जास्त खर्च होणार नाही आहे, नक्कीच या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. चला आपण पाहिलं तर मग बॉल रेडी, विश्वनाथ समोर विकास, बॉल समोर टाकलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न हवेत, झेल मात्र कन्वर्ट झालाय. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता विकास वाडा यांचा आणि तो फसला जातोय. अव्ययच्या विरोधात मात्र अटॅक करणं महागात पडलं आणि विकेट मात्र स्वतः आपण पाहिलं तर सस्त्यामध्ये कामवत असताना परताना पाहायला मिळते आणि पहिली सफलता पहिल्याच बॉलवर विश्वनाथ या बॉलरला मिळते या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. पाहिलं आपण तर पहिला धक्का पहिल्याच बॉलवर दिला गेलाय, ज्या परिणाम म्हटलं जाते ना की हर दिन एक नई शुरुआत होती, हर एक सांस में एक नई बात होती, किस्मत बदल जाते उन लोगों की जिनके हौसलों में जान होती है. कट करण्याचा प्रयत्न होता, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत आले होते, परंतु थोडस नशिबाची साथ मिळाली आहे त्यांना, कारण की विकेट किपरचं जर चांगलं योगदान मिळालं असतं तर कदाचित मग बॅक टू बॅक धक्का हा डेफिनेटली लागला असता, परंतु तसं झालं नाही आहे. आणि आपण बघितलं तर झेल ड्रॉप या ओव्हरमध्ये 2 चेंडू फेकून झालेत, आमच्यापर्यंत कुमार पोहोचलेत आणि कुमारने आमच्याकडे एक चावी पोहोचवली आहे. थोडासा धीमा टाकला गेला होता, आपण पाहिलं तर मग चेंज ऑफ द पेस केलं गेलं होतं. या बॉलला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा हर्षदने दर्शवला गेला होता. बॉडी लँग्वेज मात्र ओळखलं गेलं होतं बॅटरने आणि विश्वनाथची चालाकी थोडीशी आपल्याला कामाला येताना पाहायला मिळाली आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर नियंत्रण आणलं गेलं आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 गेल्यानंतर नियंत्रणामध्ये ठेवणारी गोलंदाजी विश्वनाथच्या माध्यमातून राहिली आहे. आपटून टाकलाय हा बॉल मात्र आपल्याला पाहावं लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर भरपूर बाउन्स आहे, त्यामुळेच आपण बघितलं तर वाईट तर मात्र नक्कीच असेल. 1+ आपण पाहिलं तर मग वाईट प्लस 1 फॉर दी ओव्हर आपण पाहू शकतोय अशी चेतावणी देखील दिली जाते आहे. आमच्याकडे एक चावी पोचलेली आहे, ॲक्टिवाची चावी आहे. बॉल आपण पाहिला तर कोणत्या दिशेने अंपायर्स वळतील का? हो, आणि अंपायर्स वळले, वाईड असेल ब्लाय आणि तिथे आपण पाहिलं तर बाईज असेल, धावा मिळतील एक्स्ट्रा. इकडे काहीतरी आपण पाहिलं तर मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्यात. नेमकं काय मिस्टेक्स होत आहेत तर आत्तापर्यंत हा स्पेल योग्य रीतीने चालला होता, परंतु थोडेसे 2 खराब चेंडू, त्यामुळेच हे षटक आहे थोडंसं आपण पाहिलं तर मग खराब होताना दिसू शकतंय. समोर टाकला होता बॉल, खेळला जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आपण पाहिलं ती बॅकवर्ड्स वेळले क्षेत्र होतं, तिथे आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण योग्य रीतीने झालं गेलं आहे. इथे आपण पाहिलं तर सिंगल मिळा हर्षदला टीमची टोटल मात्र वाढताना पाहायला मिळाली आहे. 23च्या घरामध्ये धावफळक पोहोचलं गेलं आहे. या षटकामध्ये कंप्लीट झालेले चेंडू 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हेमंत ज्यांना आपण पाहिलं की पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळालं होतं आणि ते जीवनदानाचा फायदा मात्र मोठा उचलताना पाहायला मिळू शकतात इथे या मॅचमध्ये.
आपटून टाकला होता बॉल, मात्र त्याला परिपूर्ण बॅटवर घेतलाय, लॉफ केला गेलाय, डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे कन्वर्ट केलेला मॅक्झिमम स्ट्रोक, षटकार 6 धावा. चला आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हर्षद आणि हेमंत हे 2 लाखात बंधू मैदानाच्या आतमध्ये उभे असतील ना, तर नक्कीच आपण पाहिलं तर लाखात एक खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. ती सध्या तरी खेळी आपल्याला हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यानं जीवनदान दिलं होतं. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिले ना की पहिल्याच बॉलवर जीवनदान, त्यानंतर आता खतरनाक खेळाडू येणारे एज होता, खाली राहणारा बॉल होता. आपण पाहिलं तर मग एक धाव कंप्लीट केली जाईल तिथे. थोडंसं आपण पाहिलं तर मग या षटकामध्ये जो षटकार आला मोमेंटमला मात्र पण वळण दिलं गेलं. धावसंख्या पण पाहिले तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर पाहायला मिळते 30 धावा 15ची सरासरी प्राप्त केली आहे. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशराईज केलं गेलं आहे बघा. याही ओव्हरमध्ये चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. 30 धावा फलकावर आहेत. 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल पाहूया. जाऊया तिच्याकडे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. वेलकम बॅक एव्हरीबडी. सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय आई चंदुका स्पोर्ट्स शारजा आयोजित आई चंदुका चषक 2026 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. आणि मॅच आपण पाहिले तर आई दुधाई स्पोर्ट्स अस्त्रोटीपाडा अगेन्स्ट सह्याद्री स्पोर्ट्स महापाडे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फलकावर धावा जोडलेल्या आहेत 30 धावा. बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. बॉलर आपण पाहिले तर मिस्टर गणेश पवार. तिसऱ्या ओव्हरचा स्पेल असेल, खूप महत्त्वपूर्ण स्पेल असू शकतोय, कारण की 2 ओव्हरमध्ये 15चा आपण पाहिलं ॲव्हरेज मिळाला आहे. चांगल्या धावा फलकावर लगावल्यात. धीमा बॉल घेतला बॅटवर, फिल्डर होते त्याच्या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. हॅलो. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे षटकार हेमंतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आणि डेफिनेटली आपण पाहू शकतोय तर 2 षटकार बघा. ज्या पहिल्या बॉलवर जर या खेळाडूला शांत ठेवलं असतं तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. तो नेमका आपण पाहू शकतो इथे काय झालंय तर घातक खेळाडू आता ठरताना पाहायला मिळेल मिस्टर हेमंत. खोलटप्प्यामध्ये हाताळलेला बॉल पाहायला मिळतोय, ड्राईव्ह केला जातोय, फिल्डर येताना पाहायला मिळतील तिकडे. थोडंसं पण पाहिलं तर बॉलने देखील हुलकावणी दिली होती, परंतु 2 धावा मात्र प्रत्यक्षात जोडल्या जात आहेत. या 2 धावांनी टीमची टोटल मात्र वाढताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 38-38च्या घरामध्ये. हेमंत यांना बघितलं तर 4 मध्ये 14 आणि हर्षद यांना बघितलं तर आपण 8 मध्ये 17 त्याने केलेले आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतो हवेत बॉल, फिल्डर तिकडे. आणि इथे आपण पाहिलं तर थोडासा घातक खेळाडू ठरत होता, त्या खेळाडूला मात्र केलं जाईल बाद. आणि आपण पाहिलं तर मग सफलता जाईल खात्यामध्ये गणेशच्या. आणि विकेट क्रमांक 2 डाऊन केला जातोय सह्याद्री स्पोर्ट्स बापाडे संघाचा. धाव फलकावर 38 धावा असताना डीजे आपण पाहू शकतो इथे विकेट क्रमांक 2 मिळवली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सेंटर होताना पाहायला मिळतात मिस्टर विनोद रायात. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की या टीमचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. विकास यांना आपण पाहिलं होतं
त्यानंतर आपण हर्षदानं देखील पाहतोय आणि हेमंत यांना पाहायला गेला आणि आता विनोद. कारण की हे 4 खेळाडू आपण बघू शकतोय ना, तर या संघाची पॉवर हाऊस आहेत. कारण की एक नाही चालला तर एक डेफिनेटली चालतो. आणि जेव्हा आपण बघितलं की नक्कीच एकापेक्षा एक महारथी ज्या संघामध्ये असतील ना, तर तो संघ कुठे कमी पडणार आहे. आणि नक्कीच हे मात्र चित्र दर्शवताना पाहायला मिळत आहेत. विरोधसाठी पहिला बॉल होता, खोल टप्प्यामध्ये हाताळायला गेला होता. फिल्डर आहेत तिकडे, थोडंसं मिसफील्ड झालंय. या क्षणाला आपण पाहिलं तर चुका करून चालायचं नाहीये. कारण की मोमेंटमला जर कन्वर्ट करायचंय ना, जर जे विकेट मिळवले त्याचं फ्रेशर आपण पाहिलं तर नक्की दर्शवायचं, तर चांगली मात्र फिल्डिंग करावी लागेल. ओव्हरमध्ये चेंडू फेकून झाले तर आपण पाहिलं तर 4. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. धाव संख्या फलकावर पाहिली तर आपण 40. वेट केलं होतं, चेंडूला सोडून दिलाय. वेट अँड वॉचचीच भूमिका केली. कारण की ब्लॉक हॉलमध्ये ह्या चेंडूची हाताळणी केली होती. मात्र तिथे आपण पाहू शकतो की कोणत्याही प्रकारे मात्र आपण पाहिलं तर मनीषा दर्शवली नाहीये, इच्छा दर्शवली नाहीये तिथे आपण पाहिलं तर. मग बॅटर नाही, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अंतिमचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हरमध्ये. खेचून मारला बॉल, मात्र आपण पाहिलं डिबॅकवर्ड स्पेल सीमारेषेच्या दिशेने वेगाने प्रस्थान. बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील धावा 4. चौकार. डीजे 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर धाव संख्या पाहिली आपण तर 44 धावा या लागलेल्या आहेत. विनोद देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण बघितलं तर आपला नॅचरल खेळ, आपला नक्की स्वाभाविक अंदाज मात्र याच क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं दर्शवला गेला आहे. आणि चौकार त्याच्या पाठमधून देखील एक येताना पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे त्याचं योगदान देखील आपण पाहिलं तर मग आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग 6 धाव्यांचं राहिलं. आता अंतिमचा स्पेल असेल रोशन परेडच्या हातामध्ये. समोर आपण बघितलं तर ओपनर प्लेअर म्हणजे हर्षद लाखातला आपण पाहू शकतोय, तो एक चांगली कॅच. पहिला बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हा षटकार 6. आपण पाहिलं तर या षटकाराने धाव फलक 50 मात्र गाठला जात आहे. 50 मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 50 अप. आणि हर्षद आपण पाहिलं तर मग आता घातक खेळाडू आणि आपण पाहिलं तर त्याने रौद्र रूप मात्र धारण केलं गेलं आहे या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर काउंटर अटॅक करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉडीला रोल केलं गेलं होतं. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये 2 फिल्डरांना चकवा देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर मात्र केलेला वार हा बॉल बाउंड्री लाईनच्या पार आणि येताना पाहायला मिळेल षटकारानंतर चौकार 4. आपण बघितलं तर षटकार चौकार आतिषबाजी करायला मात्र सुरुवात केली. आता मात्र आपण पाहिलं ज्याप्रमाणे दिवाळी आल्यानंतर फटाके जसे फोडले जात आहेत ना, त्याच प्रकारे आपण पाहिलं मग षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते हर्षदच्या माध्यमातून. धाव फलक मात्र पोहोचलं गेलं तब्बल 54च्या घरामध्ये. 54 रन स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतोय. बॉलर आपण पाहिलं तर रोशन परेड आता मात्र थोडंसं आपण पाहू शकतोय की मग फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं ट्रान्सफर होताना पाहायला मिळालंय. चांगला बॉल होता हर्षदसाठी खोल टप्प्यामध्ये, मात्र त्याला खोदून काढलं. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतोय. 2 धावा इझिली मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न होऊ शकतो आणि पाहतोय आपण बॅकअप योग्य रीतीने झाला नाहीये आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि धाव संख्येचा आलेख मात्र वाढताना पाहायला मिळालाय. तब्बल जाऊन पोहोचला गेला या 3ने 57 च्या घरामध्ये. 57 रन स्कोर बरोबर आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. म्हणजे 3 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे आणि आता आपण बघितलं म्हणजे 60+ धावा इथे फलकावर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळू शकतायत. विनोद साठी हा बॉल सोडून दिलाय. वेट अँड वॉच ची भूमिका केली. बाकीचं काम मात्र पंचांनी पूर्ण केलंय. 58 धावा फलकावर
पाहतोय आपण अजून देखील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं मग हायस्ट टोटल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. डेफिनेटली 58 धावा आपण पाहिल्या होत्या, तर आणखीन मात्र जास्त होतील. उलटाच बॉल आहे, हवेत आहे, फिल्डर तिकडे, झेल कन्वर्ट केला जाईल आणि विनोदचा खेळ मात्र समाप्त केला जातोय. अखेरीस आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये सफलता मिळाली आहे आणि तीही कोणाची तर विनोद रायाची. फलंदाज बाद परतावं लागेल डकआउटच्या दिशेने. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला गेला तर अगदी लॉर फुलटास हा बॉल होता. जमिनीलगतचा बॉल मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विकास भोईर आलेत आणि बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर मग या क्षणाला एक चांगला फिनिशियर म्हणजे 2 बॉल आहेत आणि त्या 2 बॉलवर विकास भोईर साठी हा बॉल पाहिला पण तर फुलटॉस होता, मिस केला जातोय. धाव मिळाली एक. हर्षद म्हणतात नाहीये, नकोच असते, काही करायची गरज नाहीये कारण की शेवटचा बॉल मी फेस करेन आणि या शेवटच्या बॉलवर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न असेल किंवा जास्त जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. धावफलक 59च्या घरामध्ये डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळालंय. अंतिमचा बॉल असेल या इनिंगचा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा आणि प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा बॉल हवेत खेळला जातोय, फिल्डर तिकडे नाहीयेत. अगदी आपण पाहिलं तर सेफ लँडिंग झाले बॉलची. 2 धावा मात्र डेफिनेटली मिळाल्यात. तिसरी धाव मिळेल का तर नेमकं काय झालंय तर 3 धावा इथे मिळाल्या गेल्या. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धाव्यांनी टीमची टोटल मात्र म्हणून बघितली तर मग 62 या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि 63चं टार्गेट. डेफिनेटली आपण पाहू शकतो मॅच जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष, मोठं लक्ष आपण पाहिलं तर इथे सेट केलं गेलंय. आता आपण टॉस बॉक्स मध्ये देखील आपण जाणार आहोत, तिथे टॉस केला जाईल. प्रो स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. कॅप्टन इकडे. चला लवकर या प्रो स्पोर्ट्स टीम कॅप्टन. इनिंग मध्ये आपल्याला टॉस करणं अनिवार्य. हॅलो हॅलो आला तो बघ आला. टॉस करायला कोणला घेऊ. विश्वासजी भंडाऱ्याने रिक्वेस्ट करते की आपण या प्लीज आपल्या शुभ हस्ते करूया आपण हा टॉस. एका बाजूने जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूने प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि विश्वास भंडार आपण या आपल्या शुभ हस्ते करूया हा टॉस. दोन्ही टीम्स आपण बघितल्या तर मातब्बर टीम्स आहेत तर दोन्ही टीम्स आपण बघितलं तर खेळ दर्जेदार आहे कारण की चेकमेट करण्याची क्षमता ठेवतात. एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण बघितलं तर मग या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या चंदुका चषकामध्ये आपण पाहिलं तर मग आपली किस्मत आजमावताना पाहायला मिळतील. टॉसची ओळख करून दिली जाईल. A1 स्पोर्ट्स सारजा आणि दुसऱ्या बाजूने चंदुका स्पोर्ट्स सारजा. कोण कॉल देते आपसमध्ये ठरवा. जगदंब स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून कॉल. A1 स्पोर्ट्स सारजा असा कॉल आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा येतोय. विश्वासजी आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला आणि आपण मंचावर बसा. बघा A1 स्पोर्ट्स असा कॉल दिला होता परंतु येतो चंदुका स्पोर्ट्स. कुमार टॉस जिंकला गेला, काय निवडशील. क्षेत्ररक्षण. या मैदानावर खेळला तुम्ही, अनुभव तुम्हाला चांगला आहे का. नक्कीच आपण बघितलं की क्षेत्ररक्षण निवडलं तुम्ही. समोरच्या संघाला कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. प्रो स्पोर्ट्स टीम सुरुवात छान केली होती सुरुवातीला परंतु थोडासा डॉमिनेट करतोय का, नक्कीच काय कारण झालं त्याचं. कारण की मुलांचा थोडा साथ कमी झाला म्हणून त्याच्यासाठी. डेफिनेटली आपण बघितलं तर मग थोडंसं आपण बघितलं तर एकता आणि आपण बघितलं तर मग सराव देखील खूप महत्वाचा असतोय. जगदंब टीमच्या समोर मॅच आहे नक्कीच. मग जेव्हा आपले लॉट सोडतात आणि माहिती पडतं की या संघाच्या समोर आपली मॅच आहे मग तेव्हा काहीतरी गेम प्लॅनिंग चालू असते. अशी काही गेम प्लॅनिंग असेल का.
असते ना थोडीफार गेम प्लॅनिंग असते आमची, कारण की अतुल सुरुंग आणि नवनाथ गायला यांच्यासाठी खास आमचं आहे अजित गरत. डेफिनेटली आपण बघितलं, तुम्हाला शुभेच्छा असतील. व्हेरी ऑल द बेस्ट. चकनामत टीमचे कॅप्टन आपण बघितलं तर त्यांच्याकडे जाऊया. त्यांची आहे बॅटिंग. नक्कीच तुम्ही टॉस जिंकलं असतं, काय निवडलं असतं? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मी यायला, कारण की नक्कीच जवळजवळ आपण बघितलं की चांगला फॉर्म तुम्ही देखील शोधलाय. ट्रॉफ्या मात्र या सीझनमध्ये मिळवल्या गेल्यात. परंतु काय वाटते तुम्हाला की बॅटिंग करताना या मैदानावर मनासारखं टार्गेट किती असू शकते तुमच्या माध्यमातून? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणत्या खेळाडूकडून चांगली खेळीची अपेक्षा असेल तुला? संजय दा, कुमार, मिलिंद, अतुल, नवनाथ दा, धीरज. आणि नक्कीच आपण अतुल यांचा विचार केला, थोडंसं इंजुरी होते, ते नव्हते मध्ये मध्यंतरी काही मॅच मध्ये. त्याचा फटका किती लागला होता तुमच्या संघाला? हो, अतुल नव्हता तर बरेच मॅच आम्ही हरलो होतो, पण आता आलेला आहे. नक्कीच आज मात्र पूर्ण फिट आहेत. हो नक्कीच. बरं, बस तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. दोन कर्णधाराचे प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि टॉस आपण पाहिला तर मग प्रो स्पोर्ट्स टीमने जिंकलाय आणि डिसाईड केलं बॉल फास्ट. जाऊया आपण प्रत्यक्षात मॅच मध्ये धावांचा पाठलाग करायचे कशा प्रकारे नक्कीच हा केला जाईल पाठलाग. धावते वर्णन आपल्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. चला, मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर दोन आघाडीचे खेळाडू आलेत. लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे तर मोठा विचार ठेवावा लागेल. पहिला बॉल आपण पाहिला, शफल झाली होती ऑफस्टमच्या बाहेर, तिथून खेळण्याचा प्रयत्न. मात्र आपण पाहिलं तर मग एक धाव चोरण्याचा प्रयत्न झालाय आणि चोरी होताना पाहायला मिळाली आहे. बघा, ज्याप्रमाणे इथे विचार केला गेला होता शफल अँड क्रॉस फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा, विश्वनाथ मलावकर अँड प्रदीप पवार ते जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे, 22ची धाव मिळाली आहे, 63 धावांचं लक्ष. म्हणजेच ऑलमोस्ट आपण पाहू शकतो की मग 15.5च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलं जात आहे. फिल्डर आहेत तिकडे हर्षद, चेंडूला फॉल करताना आपल्याला बघायला मिळालेत. धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. ऑन अँड ओनली 1. 2 चेंडूचा खेळ आणि फलकावर 2 धावा. ही मॅच आपण बघितलं तर मग दुधाई स्पोर्ट्स टीमला जिंकायची आहे ना, तर मग कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणतंय तर तुम्हाला एका ओव्हरमध्ये ना जर 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यानंतर सिंगल डबलला नक्कीच थोडंसं प्राधान्य द्यावं लागेल. गतीने टाकलेला बॉल होता आपण पाहिला तर स्वतः विकेट किपर विकास पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बघा, नेम धरूनच होते, कारण की हलकसं जरी आपण पाहिलं की मोमेंटम दर्शवलं गेलं तर नेम धरून गेम तो नाहीये सध्या तरी. पहिले 3 बॉल आपण पाहिले तर मग त्या 3 बॉलमध्ये एक पहिल्यामध्ये 22, त्यानंतर एक प्रत्येकी एक सिंगल, म्हणजेच 3 मध्ये 3 फलकर आपल्याला पाहायला मिळाल्यात. जास्त नुकसान झालं नाही, चांगली बॉलिंग होते मांडवटे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. समोर टाकलेला बॉल पाहिला आपण एलिफंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे ते डीप मध्ये, हर्षद चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळतील. थ्रो येते चांगला, विकास वाडा यांचं गुड बॅकअप पाहायला मिळत आहे, कारण की जो थ्रो आला होता थोडंसं बनवायला जंप लगावली नसते तर कदाचित मात्र थोडंसं अवघड झालं असतं, परंतु थोड धावा तितक्याच वेगाने देखील कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुधाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर या चेसिंगला बनवायला पॉसिबल करायचं असेल तर या ओव्हरमध्ये आता 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. उलटाच बॉल बॅटवर घेतलाय, हॅमर केलाय बॉलला, बॉल चाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने मिळतील 4 धावा. येतोय हा पहिला चौकार चेसिंग करत असताना बॅटर प्रदीपच्या पॅड मधून. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. या चौकाराने टीमची टोटल पोहोचलेली आहे 9च्या घरामध्ये. चांगला वार केला, फुलटास बॉल दिला होता आणि फायदा घेतला. पुन्हा एकदा बॉल हवेत उडवलाय. आता फिल्डर आहे तिकडे, चुकी नाही करणार. चांगला क्वालिटी कॅच कंप्लीट केला विकास भोईरच्या माध्यमातून आणि पहिला धक्का दिला जातोय. पहिली सफलता हेमंतच्या खात्यामध्ये. आणि थोडंसं पण पाहिलं तर मग इथे स्ट्रगल करावं लागलंय, ते म्हणजेच दुधाई स्पोर्ट्स असरोटी या टीमला. विकेट डाऊन. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू.
थँक्यू सो व्हेरी मच डीज. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर आपण पाहिलं 63 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे ऑन अँड ओनली फक्त 9. आपण पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळेच अवघड आता दिसतंय की हे चेसिंग 9 धावा आल्या 63 चेस करायचे म्हणजेच काय तर 54 धावा आणखीन हव्या आहेत. 54 रन्स रिक्वायर्ड. रन रेट आपण पाहिलं 18 बॉल. विनोद रायात पाहिलं आपण तर बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. विकेट टेकर बॉलर आहेत या संघाचे पण पाहिलं तर किफायती बॉलर आहेत. बॉल आपण पाहिला तर थोडासा आपण पाहिलं फुलर लेनचा हाताळायला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल. व्हाईट प्लस 22 धाव फलकामध्ये आपण पाहिलं थोडीशी वाढ होताना पाहायला मिळेल. म्हणजे 2 धावा मात्र इथे ऍड होताना पाहायला मिळेल आणि धाव संख्या 11च्या घरामध्ये पोहोचली जाते. खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता हा बॉल. ब्लॉक होल मध्ये आपण पाहू शकतोय 22 मात्र रन्स मिळतील. या 22 गेले, सिंगल गेले, डबल गेले आणि सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाला याने काही फरक पडणार नाहीये. त्यांना माहिती आहे की इथे काय करायचं तर आपल्याला फक्त चांगली लाईन आणि लेंथ पकडायची आहे. ती चांगली लाईन आणि लेंथ पकडली तर डेफिनेटली आपण ना या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आणि त्यांना जाणीव झाली कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट मिळालेला नाहीये जास्त मोठा धावेंचा. त्यामुळेच या मॅच मध्ये आपण पाहू शकतो की थोडीशी मजबूती प्रदान केलेली आपल्याला जरूर पाहायला मिळते. संख्या फलकावर आपण बघितले तर 12 आहे. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. ही लाईन पुन्हा एकदा मिस केली जाते. कुठेतरी आपण पाहू शकतो हे डॉट बॉल आहेत ना पूर्णपणे अडचणीमध्ये घेऊन जाणारे राहतील. दुधाई स्पोर्ट्स सासरोटी या टीमला पाहता पाहता जवळजवळ आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये विनोद यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगला स्पे हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्णपणे या संघाला आपण पाहिलं तर मग डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बघा ज्याप्रमाणे एका बाजूने आपण पाहिलं तर मग जी घातक खेळी झाली होती बॅटिंग करत असताना हेमंतने, हर्षदने, विनोदने आपण पाहिलं तर नक्कीच जो खेळ केला गेला होता आणि तसा खेळ मात्र होताना काही दिसत नाहीये. बघा अक्रॉस द लाईन वारंवार जाण्याचा प्रयत्न केला जातोय. एक क्षेत्र मात्र इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की फाईन लेग स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र जास्त असतं धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु त्याच्यासाठी आपण पाहिलं तर विनोद रायात आहेत ना बॉलिंग मध्ये ज्या प्रकारची लेंथ हाताळताना पाहायला मिळत कारण की बॅटर्सना मात्र संधी देत नाहीयेत. चांगले अॅक्युरेट गुड बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. चांगलं षटक राहतंय. पूर्णपणे आपण पाहिलं तर निर्बंध लावणारा हा स्पेल विनोद रायात यांचा पाहायला मिळालाय. धाव फलकावर धावा आहेतच ती आमच्या ऑफिशियल्स करून आम्हाला सांगतायत. आर्यन 12 51 धावेची गरज. फुलटॉस पहिला पण तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हेमंत यांना मात्र आपण बघितलं तर जास्त मेहनत करावी लागणार नाहीये कारण की इझिली आपण पाहिलं त्यांच्या हातामध्ये हा बॉल कन्वर्ट केले. आपण पाहिले तर फक्त 1 धाव एका धावाने संघाची टोटल मात्र पोहोचली गेलेली पाहायला मिळते. 13च्या घरामध्ये या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग पूर्णपणे ती फायती बॉलिंग झाली आहे. तर किती धावा आल्यात आपण पाहू शकतोय तर 4 धावा आल्यात या ओव्हर मध्ये आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की धाव संख्या पण पाहिली तर 13च्या घरामध्ये जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर जवळजवळ 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये गरज असेल ते म्हणजे 50 धाव्यांची. 12 मध्ये 50 म्हणजेच आपण काय पाहिलं तर पूर्णपणे आपण पाहिलं डॉमिनेट करणारी गोलंदाजी आणि फलंदाजी. हा मुकाबला म्हणजेच काय तर वन साइड मुकाबला होतोय की काय असंच मात्र डोळ्याच्या समोर चित्र पाहायला मिळालंय. दुधाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण बघितलं कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर मिळत नाहीये हे चित्र पाहायला मिळालंय. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण आता. बॉलर येत आहेत भावेश. भावेशचा हा बॉल मात्र आपण पाहिलं तर मग खेळला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. विनोद आहेत तिकडे. 2 धावा सोप्या पद्धतीने मात्र मिळत आहेत. 2 पेक्षा जास्त काही मिळणार देखील नाहीयेत. आता हे दिसून आले की या मॅच मध्ये चेसिंग मध्ये पूर्णपणे दुधाई स्पोर्ट्स असरोटी पाडा हा संघ आपण पाहिलं तर डॉमिनेट करतोय. भरपूर डॉमिनेट करताय कारण की तिथे आपण पहिला 60+ धावा प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर लगावल्या गेल्या परंतु त्यानंतर त्यांच्या प्रत्युत्तर नाही मिळालं. समोर टाकलेला बॉल आपण पाहिला तर बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. चांगला पटका गॅप मध्ये निघून चाललाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. डन करत असताना सीमारेषेला ओलांडतोय आणि येताना पाहायला मिळतोय या इनिंग मधला दुसरा चौकार. 4 बघू नको पोरी ग
रंगानं लय थँक्यू सो व्हेरी मच. चौकार आलाय परंतु या चौकाराने तितकी बात सोपी नाही होणार. समोर टाकलाय, चार्ज बॉल फटका खेळला जातोय. पूर्णपणे आपण पाहिला परंतु एलिव्हेशन दिला होता. फिल्डर आहे तिकडे, सिंगलच मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संख्या फलकावर आपण बघितलं तर 1 ने पुढे सरकली गेली आहे. 20 धावा 20. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच मात्र इथे आहे, तो कम्प्लीट केला जातोय आणि सॉफ्ट डिसमिसल इथे पाहायला मिळालंय. 20 धाव संख्येवर आपण पाहिलं तर बघ फलंदाज गमावला जातोय. महत्वपूर्ण आपण पाहू शकतो या क्षणाला अडचणी मात्र मोठ्या केलेल्या आहेत, अडचणी वाढवलेल्या आहेत आणि धाव फलकावर 43 धाव्यांची अजून देखील गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. धावींची गरज आहे 43. या ओव्हरमध्ये बॉल फेकून झालेत कम्प्लीट आपण पाहिले तर 4 म्हणजे 8 चेंडू आणि 43 धावा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर हेमंत मेरे. फुलटॉस बॉल पाहिला पण तर अटॅक करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग. विकासच्या माध्यमातून ग्रेट स्टॉप पाहायला मिळालाय, कारण की ऑलमोस्ट हा चौकाराच्या दिशेने बॉल जात होता मात्र त्याला अडवण्याचं कार्य केलं गेलं. सध्या तरी आपण बघितलं तर मग घाई गडबडीमध्ये आपण पाहू शकतो की होत आहे, कारण की चावी हरवली होती आणि ती मात्र जमा झाली आहे उमेश यांच्याकडे. परंतु सध्या तरी आमचे पार्टनर विजयजी भोई यांची देखील चावी हरवली आहे. कोणाला मिळाली तर नक्कीच आपण देखील जमा करा. फुलटॉस बॉल. फिल्डर विकास मस्त करणार नाहीये चुकी, चांगली मात्र कॅच त्याने पकडली आहे आणि बॉलरला विकेट मिळाली. विकेट डाऊन. वन साइडली मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालताना पाहायला मिळालाय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 63 धावांचा पाठलाग, मोठा धावांचा डोंगर पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर फलकावर फक्त 22 आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर अंतिमचा आणि शेवटचा स्पाल घेऊन येताना पाहायला मिळतात रमेश रायात. रमेश रायात यांच्या हातामध्ये हा स्पेल सोपवला गेला आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. पहिला बॉल वेट केलाय, अक्रॉस द लाईन चेंडूला मात्र खेळले योग्य त्या दिशेने, बॉल चाल बावडीलांच्या पलीकडे आणि पहिल्या बॉलवर चकाचक चौकार ठोकला गेलाय. 4 धावा. या चौकाराने धाव संख्या वाढली गेली आहे 26च्या घरामध्ये. 37 धाव्यांची गरज ही अजून देखील असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. विश्वनाथांच्या माध्यमातून सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. महेंद्र पवार यांना आपण पाहू शकतो या संघाचे संघनायक आहेत. 2 बॉल आणि 36 जवळजवळ आपण या ओव्हर मध्ये 2 बॉल फेकून झाले, म्हणजे आता 36 धाव्यांची गरज असेल आणि 4 चेंडूचा खेळ शेष. नागपूरला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण बघितलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे. सध्या तर आपण पाहू शकतो की हा बॉल मग योग्य रीतीने आहे की नाही, चांगला आहे की मग वाईट आहे. नक्कीच अपेक्षा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला की हा बॉल वाईट आहे, परंतु नक्कीच तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हे डिसिजन मात्र आपण पाहिलं तर नक्कीच स्पष्ट केलं जाईल की नेमकं काय झालंय, कशा प्रकारे हा बॉल गेलाय.
बघा फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. औपचारिकता आहे या मॅच मध्ये आणि तीच पूर्ण करावी लागते. आता हे चित्र मात्र आपल्याला जर पाहायला मिळते डोळ्याच्या समोर. पण हवेत खेळला जातोय महेंद्र पवार यांच्या माध्यमातून. औपचारिकता राहिलेली आहे. बघा भरपूर मोठ्या धावा होत्या, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की बॅटिंग झाली आहे ना, तशी बॅटिंग एकही खेळाडूकडून झाली नाही आहे दुधाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून खास करून. बघा पूर्णपणे आपण पाहिलं तर मग एक क्षेत्र मात्र निवडलं गेलं आणि त्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5 अंतिमचा बॉल असेल आणि फलकावर धावा आपण पाहिला तर 29 धावा ह्या आहेत. म्हणजे 34 धाव्यांची गरज असेल एका चेंडू मध्ये, 34 धाव्यांची गरज. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि मॅच मात्र जिंकला गेलाय तब्बल 34 धावांनी. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाने नक्कीच अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर दुधाई स्पोर्ट्स असरोटीपाडा या संघाने सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय. आणि पुढील मॅच मध्ये नक्कीच प्रो स्पोर्ट्स टीमला विनंती करतो की आपण आपली नक्कीच जागा पकडायची आहे, फील्ड सेटअप करायची आहे आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आम्ही देखील वाटचाल करतोय. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने जर आपण बघितलं तर खेळाडू मात्र ठरतोय. त्याची खेळी दमदार, शानदार आणि दर्जेदार पाहायला मिळाली आहे. ती खेळी म्हणजेच आपण बघितलं तर मिस्टर हर्षद लाखात 12 चेंडू